महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सध्या नेमकं काय सुरू आहे त्यातली त्यात प्राथमिक हे गेल्या काही दिवसापासून आपण वाचतच असाल, पाहत असाल, आपल्याला ऐकून माहीत असेल. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका शाळेवर अत्यंत प्रामाणिक काम करणारे वारे गुरुजी निलंबित झाले. खरं म्हणजे वारे गुरुजी निलंबित झाले यात वारे गुरुजींची फार मोठी चूक आहे. कारण त्यांच्यावर प्रशासनानं ठपका ठेवला की तुम्ही बेजबाबदारपणे वागलात, निष्काळजीपणा केला किंवा कर्तव्यात कसूर केली. खरं म्हणजे राज्यभर, देशभर अनेक कर्मचारी, शिक्षक निलंबित होत असतात. तो काय या व्हिडिओचा विषय होऊ शकत नाही. परंतु वारे गुरुजींनी ज्या चुका केल्या त्या इतक्या गंभीर आहेत, त्या तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. मुळात वारे गुरुजी त्या वाडीवर हजर झाले ती द्विशिक्षकी शाळा होती. माझ्या माहितीप्रमाणे 30-35 पट होता आणि गुरुजींनी मन लावून शिकवायला सुरुवात केली. ही त्यांची पहिली सर्वात मोठी गंभीर चूक, कर्तव्यात कसूर. ग्रामसभा भरली तोपर्यंत गुरुजींचा अंदाज शाळेला आणि गावाला, मुलांना, सर्वांना आला होता की दोनच शिक्षक आहेत, खूप छान शिकवतात आणि काहीतरी करून दाखवण्याची उमेद यांच्यामध्ये आहे. आणि मग ग्रामसभेमध्ये ठराव झाला. वारे गुरुजींनी सांगितलं की आपल्याला शेजारच्या गावाशी स्पर्धा करायची नाही, आपल्या शाळेशी, तालुक्याशी नाही, जिल्ह्याशी नाही, कुणाचीच नाही, आपल्याला जगाशी स्पर्धा करायची. म्हणजे आपले मुलं जगाच्या स्पर्धेत उतरले पाहिजे. त्यासाठी आपण खूप ताकदीनं उतरलं पाहिजे. आणि मग त्यांच्या त्या बोलण्यानं गाव भारावलं आणि असं ठरलं की आधी शाळेला इमारत नाही तर चांगली इमारत बांधू. लोकसहभाग सुरू झाला. गावातील लोकांनी ठरवलं की आपलेच मुलं आहेत, लेबर चार्ज जायला नको, आपणच श्रमदान करू. रात्रंदिवस लोकांनी स्वतः काम केलं, पैसे वाचवले, लोकसहभाग केला आणि इमारत उभी राहिली. तिथूनच लोकसहभागाला सुरुवात झाली. आणि मग असं एक अदृश्य ठरावच झाला त्यांचा की शिक्षकांनी गुणवत्तेकडे लक्ष द्यायचं आणि काय शाळेला भौतिक सुविधा लागतील ते आम्ही पुरवत जाऊ. एक ज्याला समजूतदारपणा म्हणतात. शिक्षकांनी गावाचा जो एक परस्पर सहसंबंध असतो तो त्या ठिकाणी तयार झाला. त्याची परिणती अशी झाली की यात्रेला जी वर्गणी जमा झाली होती त्यामध्ये तमाशा हा तर आपल्या सगळ्या ग्रामीण भागातील आकर्षणाचा विषय आहे. 5,000 रुपये ॲडव्हान्स देऊन एक तमाशा ठरवलेला होता. पण नंतर चर्चा अशी झाली की नाही, आपण शाळेला मदत करू आणि 1.25 लाख रुपयाला तो तमाशा ठरवलेला होता. 5,000 लोकांनी ते सोडून दिले आणि 1,20,000 रुपयांचे टॅब विद्यार्थ्यांसाठी घेतले. म्हणजे ही टॅबलेट शाळा तिथून सुरुवात झाली. एक नवीन तंत्रज्ञानाचे वारे व्हायला लागले. आणि मग हळूहळू जसं जसं गाव पाठिंबा द्यायला लागलं, गुरुजींची उमेद वाढत गेली. ती इतकी वाढत गेली की दरवर्षी पट दुपटीनं तिपटीनं वाढत गेला. म्हणजे 35चे अगदी 200, 225 मुलं कधी झाले हे गुरुजींना सुद्धा समजलं नाही. मग इतके मुलं, दोनच शिक्षकांनी एवढ्यांना शिकवायचं. पण कमी क्षमतेमध्ये, जरी क्षमता कमी असली आपल्या शिक्षकांच्या संख्येमध्ये, तरी आपल्यातील क्षमता आपण पूर्ण वापरू आणि दोनच शिक्षक इतक्या मुलांना कसे शिकू शकतात हे दाखवून देऊ. म्हणजे असं म्हटलं जातं की गरज ही शोधाची जननी असते. तसं अध्यापनामध्ये, शिक्षण प्रक्रियेमध्ये या दोन शिक्षकांनी, त्यातली त्यात वारे गुरुजींच्या कल्पकतेनं खूप मोठी भर घातली. आणि मग इतक्या मुलांना आपण कसं शिकवायचं. आणि मग त्यांनी विषय मित्र निवडले. विषय मित्र म्हणजे काय की जे खूप हुशार मुलं आहेत, वर्गामध्ये जे हुशार मुलं आहेत, समजा 40 मधले 5 हुशार आहेत, 10 हुशार आहेत की त्यांना गणित अवगत आहे, त्यांना गणित हाच विषय द्यायचा की तुम्ही या गणिताचे, या विषयाचे मित्र तुम्ही झाले. आता तुम्ही इतर मुलांना शिकवायचं ज्यांना येत नाही. अप्रगत मुलं कधी तयार होतात वर्गामध्ये, ज्यावेळी शिक्षक शिकवल्यावर विचारतात की समजलं का रे, सगळे म्हणतात हो. आपणही त्यात होतोच पूर्वी, हो. कशाला विनाकारण बालट घ्यायचं, उभं राहायचं, मला समजलं नाही, मुलं मुली हसतील, पुन्हा त्यापेक्षा नको हो. आणि मग या हो मध्ये हा अप्रगतचा विषय वाढत जातो आणि फक्त हुशार मुलं प्रगत होतात आणि जे बुद्धीनं जरा कमी असतात ते अप्रगत राहतात. या विषय मित्रांमुळे एक झालं की मुलं अप्रगत राहणंच बंद झालं. म्हणजे मुलं मुलांशी मोकळेपणे बोलायला लागली. हा गणिताचा विषय मित्र आहे. मग बाकीचे मुलं त्याला गाठून विचारायला लागली, मला हे गणित समजलं नाही.
मग त्या मुलाला सुद्धा वाटलं की अरे बापरे, मला जर मुलं विचारतायत तर मी माझी सिद्धता पूर्ण पाहिजे. तो अजून अभ्यास करायला लागला. हे विषय मित्र खूप चांगला अभ्यास करायला लागले, मुलं मुलांना शिकवायला लागले, एकमेकांचे मित्र झाले, द्वेष कमी झाला. आणि वारे गुरुजींच्या भाषेमध्ये शिक्षक मुलांना जितकं चांगलं शिकवू शकत नाही तितके मुलं मुलांना चांगलं शिकवतात. हे विषय मित्र एकमेकांना इतकं छान शिकवायला लागले की अप्रगत मुलं राहणंच बंद झालं, अप्रगतच कोणी राहायला. मग या दोघांनी एक अभ्यासक्रमाचं आरेखन केलं की दोघांनी काही विषय वाटून घ्यायचे. मग प्रत्येक विषयात हा वेगळा विषय दडलेला असतो. म्हणजे विज्ञानात भाषा आहे, भाषेमध्ये विज्ञान आहेच, ते कुठलेही शिक्षक मान्य करतील. मग एका शिक्षकानं गणित, विज्ञान आणि भूगोल घेतलं. जवळजवळ भूगोलाचा 50-60% भाग विज्ञानात असतो, विज्ञानाचा भाग भूगोलात असतो. आणि त्यांनी असं ठरवलं की त्यांनी मुलांचे गट केले आणि त्या गटाने आमच्या समोर येऊन बसायचं. मग ते कितवीचे आहेत याचा विचार करायचा नाही, फार वयाचा विचार करायचा नाही. वयाच्या भिंती गेल्या, न्यूनगंड त्यातून मुलांचा कमी झाला. आणि मग अगदी 8वीपर्यंत कसं विज्ञान आहे, कसं विकसित होत जाते, कारण फारसा बदल नाही, फक्त भाषेमध्ये बदल आहे, थोडीशी काठिण्य पातळी वाढत जाते. 4थीचं 5वीला, 5वीचं 6वीला, 6वीचं 7वीला, इतिहास वगैरे थोडा बदलत जात असेल, परंतु विज्ञान भूगोलामध्ये फार बदल होत नाही, फक्त टप्पा वाढत जातो, काठिण्य पातळी वाढत जाते. मग 8वीपर्यंत विज्ञानामध्ये काय येऊ शकतं असं एका शिक्षकानं शिकवायला सुरुवात केली. दुसऱ्यानं दुसरे विषय घेतले आणि हे 2 शिक्षक पूर्ण ताकदीनं मुलांमध्ये त्यांनी अध्ययन क्षमता निर्माण केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जिल्हा परिषदेच्या एका वाडीवरच्या शाळेमध्ये मुलांना 8 भाषा यांनी शिकवायला सुरुवात केली. 8 भाषा म्हणजे फक्त त्याचं स्पोकन लेवल वाढवायची. म्हणजे तिथं परदेशी 4 भाषा आणि आपल्या भारतातल्या 4 भाषा, म्हणजे जॅपनीज, स्पॅनिश, फ्रेंच आणि इंग्लिश या 4 भाषा परदेशी शिकवायला त्यांनी सुरुवात केली. मुलं ते बोलायला लागले, मुलं अवगत झाले. म्हणजे जपानचं सरकार जे परीक्षा घेतं जॅपनीज भाषेविषयी, त्या परीक्षेला या शाळेतले 76 मुलं बसले. त्यामध्ये अंगणवाडीचे सुद्धा 12 मुलं होते. आश्चर्य वाटेल, 76 मुलं या परीक्षेला बसले आणि त्यातली जे पास होतील त्यांना आम्ही स्कॉलरशिप देऊ असं जपान सरकारनं सांगितलं. इंग्रजी विषय आपल्या मनात जो न्यूनगंड आहे, पालकांच्या मनातही असतो, मुलांच्या मनातही असतो, की जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी शिकवलं जातं का? तर या शाळेचं, जिल्हा परिषद शाळेचं सगळ्यात उत्तम विषय कुठला असेल तर तो इंग्रजी असेल. अंगणवाडीचे मुलं, म्हणजे अंगणवाडी त्या शाळेला जोडलेली आहे, पूर्व प्राथमिक, अगदी अंगणवाडीपासून 8वीपर्यंत ती शाळा आहे अशी मला माहिती मिळाली. इंग्रजी अतिशय छान ती मुलं बोलतात, म्हणजे स्पोकन लेवल त्यांची इतकी वाढली. त्यात भारतातील ज्या भाषा आहेत, तेलुगू असेल, गुजरात असेल, संस्कृत असेल किंवा बंगाली असेल, या भाषा सुद्धा ते मुलं शिकले. म्हणजे त्यांना जे जागतिक पातळीवर हॅपी स्कूल नावाची जी संकल्पना आहे की मुलांना आनंद दिला गेला पाहिजे, मुलं मित्रांसारखे एकमेकात वागले पाहिजे, त्यातून त्यांची अध्ययन क्षमता विकसित झाल्या पाहिजे, ते हॅपी स्कूलची कल्पना मुळात या शाळेनं आधीपासूनच राबवायला सुरुवात केली. आणि या 2 शिक्षकांनी तर असं सांगितलं, त्यातली त्यात वारे गुरुजींनी, की मुलांमध्ये जाऊन आता मी अमुक धडा शिकवतो वगैरे असं म्हणायचंच नाही. बोलता बोलता कधी शिकायला सुरुवात झाली हे मुलांना सुद्धा समजलं नाही पाहिजे. आणि मग अगदी एखादा प्रोजेक्ट संपल्यानंतर मुलांना आश्चर्य वाटतं का, रे बापरे, आम्ही हे शिकलो, आता हा प्रोजेक्ट आम्ही शिकलो. हे गुरुजींचा मुलांवर आणि मुलांवर गुरुजींचा असलेला विश्वास आहे. कधी मारामाऱ्या या शाळेत झाल्या नाही, कारण स्पर्धा ही स्वतःशी करा, इतरांशी करू नका, द्वेष निर्माण झाला नाही. आणि ही उत्तम पिढी तयार करण्याचं काम, हा आत्मविश्वास मुलांमध्ये या 2 शिक्षकांनी निर्माण केला. आणि मग त्यातून काय झालं, एक आविष्कार लॅब त्यांनी सुरू केली. मग विज्ञानाचे प्रयोग तिथं सुरू झाले, मुलं विचार करायला शिकली, त्यांची वैचारिक क्षमता वाढली, संशोधन वृत्ती वाढली. म्हणजे तिथले प्रयोग जर पाहिले, मुलांनी तयार केलेल्या काही उपकरणं असतील, प्रयोग असतील, तर अत्यंत आश्चर्य वाटेल असे ते सगळे प्रयोग आहेत. मग या काळामध्ये या शाळेचा गवगवाही खूप झाला. अनेक आयुक्तांपासून सगळे अधिकारी, अनेक CEO, शिक्षणाधिकारी यांनी तिथं भेटी दिल्या. एक साधारणतः 1,20,000च्या पुढे शिक्षकांनी तिथं भेटी देऊन प्रेरणा घेतल्या या शाळेपासून. आणि मग तुम्हाला आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून दर्जा आम्ही देतो असं प्रशासनानं सांगितलं. परंतु इमारत नव्हती. मग आंतरराष्ट्रीय दर्जाला अनेक अडचणी होत्या, म्हणून आपलं लक्षही नको विचलित व्हायला, या भौतिक सुविधा खूप निर्माण कराव्या लागतील म्हणून सुरुवातीला यांनी नकार दिला. पण त्याच काळात या शाळेचं नाव ऐकून आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बँक ऑफ न्यूयॉर्कचे लोक ती शाळा पाहण्यासाठी आले. संवाद झाला आणि त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला काय मदत करू, काय मदत पाहिजे.
मग गुरुजींनी त्यांची गावाशी गाठ घालून दिली आणि गावाने सांगितलं की आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी आम्हाला इमारत गरजेची आहे, इथं तुम्ही आम्हाला इमारत बांधून द्या. मग एक 8 काचेच्या खोल्या बांधून देण्याचं ठरलं. बजेट 1 कोटीच्या काहीतरी वर होतं, पण ते तयारी यांनी केली बांधून देऊ. आता इतकी जागा कुठं आहे? या शाळेच्या भोवताली म्हणजे वरांड्यात झाडाखालीच अनेक मुलं बसायची. त्या 2 खोल्या तर पुरतच नव्हत्या. पण या शाळेच्या भोवताली जे 6-7 कुटुंब होते, एकंदर शाळेविषयी मुलांचं, गुरुजींचं आणि गावाचं इतकं अतूट नातं तिथं निर्माण झालेलं आहे की या 7-8 कुटुंबांनी तास 2 तासात एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतला की आपल्या शाळेभोवतालची 1-1.5 एकर जमीन शाळेसाठी द्यायची इमारत बांधायला. आश्चर्य वाटेल, तिथला भाव जर पाहायला मी विचारलं, साधारणतः ते 1.5 एकराची किंमत 8 ते 9 कोटी रुपये असेल. परंतु 2च दिवसात अगदी ओळीनं त्या 23 मालकांनी त्या जागेच्या ओळीत उभा राहून सह्या केल्या आणि बक्षीस पत्र देऊन टाकलं शाळेला, जागा देऊन टाकली. आणि मग तिथं बँक ऑफ न्यूयॉर्क आणि आर्ट ऑफ लिव्हिंगनं ती इमारत खूप छान काचेची इमारत दिली आणि मग तिला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचं ठरलं. त्यावेळेस सह्याद्री अतिथीगृहावरही बैठका झाल्या, ग्रामस्थांशी बैठका झाल्या प्रशासनाच्या. आणि प्रशासनानं एक सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला फक्त दर्जा देऊ, पैसे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही लोकसहभाग वाढवायचा. आणि मग त्या पद्धतीनं हमीपत्र ग्रामस्थांनी भरून दिलं की सगळा लोकसहभाग आम्ही करू, तुम्ही आम्हाला दर्जा द्या. आणि मग आंतरराष्ट्रीय दर्जा त्या शाळेला मिळाला. ग्रामसभेमध्ये असा ठराव झाला की आता शिक्षकांना या आर्थिक भानगडीत न गुंतवता सगळ्या भौतिक सुविधा ज्या आंतरराष्ट्रीय शाळेला हव्यात त्या गावानं त्याचं स्वीकारायची सगळी जबाबदारी आणि शिक्षकांनी फक्त मुलांकडं, गुणवत्तेकडे लक्ष द्यायचं. त्यांनी या आर्थिक बाबतीत अजिबात हस्तक्षेप करायचं नाही, पडायचं नाही, असा ठराव झाला ग्रामसभेमध्ये. दुसरा एक ठराव असा झाला की शाळेमध्ये कुणाला दाखला हवा असेल, नवीन मुलाला प्रवेश द्यायचा असेल किंवा कुणाला बोनाफाईड लागत असेल, आधीमध्ये लागतं आपल्या जन्मतारखेसाठी वगैरे, आधार कार्डासाठी, तर 1ही रुपया शिक्षकांनी घ्यायचा नाही. म्हणजे शिक्षकांनी ना दाखल्यासाठी पैसे घेतले, ना प्रवेशासाठी पैसे घेतले, ना बोनाफाईडचे पैसे घेतले. मग गावानं एक विश्वासवाशी 8 लोकांची कमिटी तयार केली की तुम्ही आता हा जो सगळा आर्थिक व्यवहार आहे तुम्ही पाहायचा आणि जे शाळेला मदत लागेल तुम्ही ती द्यायची. मग दर 1 तारखेला एका मंदिरामध्ये हे 8 जण बैठक घ्यायला लागले. त्यांचं जॉईंट खाते उघडले, म्हणजे 4 अकाउंट उघडले दोघांचे, त्यावर पैसे जमा व्हायला लागले. माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 38-39 लाख रुपये जमा झाले. आणि त्यातले किती पैसे शिक्षकांवर खर्च केले असतील, शिक्षकांवर म्हणजे कोणत्या, या काळामध्ये एक शिक्षक नवीन आले आणि 300 मुलांना 3 शिक्षक या शाळेमध्ये आले. परंतु अंगणवाडी त्याला जोडली गेली, 200 मुलं अंगणवाडीचे, 500-550 मुलं पहिली ते 8वीचे, म्हणजे असे 700-750 मुलं त्या प्रांगणामध्ये किलबिलायला लागले. आणि मग अंगणवाडीला 6 शिक्षिका गावानंच नेमल्या. गावाने सांगितलं आम्ही तुम्हाला पगार देऊ. मग चित्रकलेसाठी एक शिक्षक नेमला, नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी एक शिक्षक नेमला, एक फाउंडेशन कोर्स सुरू केला की 12वी नंतर हे नीटच्या वगैरे परीक्षा अचानक मुलांच्या अंगावर येतात, अवघड जातात, म्हणून 6वी पासून आपण त्याचं ज्ञान देऊ म्हणून बीटेक असलेले काही 3-4 मुलं गावानं नेमले आणि जवळजवळ 28-29 लाख रुपये पगार या जमलेल्या निधीतून गावानं त्यांना दिला. एकंदर या गावाची शिक्षणाविषयीची जी समज आहे ती इतकी प्रचंड होती की ग्रामसभेमध्ये ठराव करून आमची शाळा कशी भरभराटीला येईल. आणि खरोखर या शाळेचं नाव अगदी महाराष्ट्रातच नाही तर भारतात सुद्धा गेलं. अनेक तज्ज्ञांनी त्याला भेटी दिल्या, त्यावर अनेकांनी लिहिलं, अनेकांनी त्यापासून प्रेरणा घेतली. वारे गुरुजी जे आहेत, मुख्याध्यापक तिथं नाही कोणी, त्यांनी मुख्याध्यापकाची खुर्ची ठेवलेली नाही आणि ऑफिसही नाही. त्यांनी सांगितलं की आपण सगळे शिक्षक आहोत, समान ध्येय, समान उद्दिष्ट आणि मुलांच्या गुणवत्तेचा ध्यास एकच. पहाटेपासून अगदी पहाटे येऊन रात्री गेलेले हे शिक्षक आहेत. म्हणजे एकंदर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये किती ताकद असते आणि गरिबांच्या, वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या मुलांना, ज्यांना कोणीच नाही, त्यांना आम्ही किती त्यांच्या अंगातल्या सगळ्या क्षमता बाहेर काढू शकतो रात्रंदिवस कष्ट करून, हे या शिक्षकांनी दाखवून दिलं. त्या शाळेचं नाव झालं आणि इथंच माशी शिंकली. कुठल्या तरी पालकानं
परगावच्या पालकानं, त्या गावातल्या नाही, माझ्या मुलाला प्रवेशासाठी पैसे मागितले असं सांगितलं. तिथल्या व्यवस्थापन समितीचं असं म्हणणं आहे की इथं कोणी प्रवेशाचे पैसे मागत नाही आणि आता नवीन आमची इमारत होईल, आता कॅपॅसिटी संपलेली आहे मुलांची, पुढच्या वर्षी तुम्हाला ॲडमिशन देऊ, असा काहीतरी तो प्रकार घडला. या सगळ्यातून तक्रारी झाल्या आणि वारे गुरुजी जे वागले होते आत्तापर्यंत, जी नवीन पिढी त्यांनी सुसंस्कारित केली होती, जगाच्या स्पर्धेत उतरवली होती, फक्त मराठी, हिंदी, इंग्रजी नाही तर इतर परदेशी भाषांचं त्यांना ज्ञान दिलं होतं. जे 6वी-7वीचे मुलं इंग्रजी फाडफाड बोलतात, अंगणवाडीचे मुलं इंग्रजी बोलतात, इतकं सगळं बेजबाबदार वर्तन वारे गुरुजींनी केल्यामुळं त्यांना निलंबित केलं गेलं आणि असं सांगितलं गेलं की अनियमितता आहे. आता मुळात ग्रामसभेनं जो ठराव मांडला की तुम्ही आर्थिक हस्तक्षेप यामध्ये करायचा नाही, काय भौतिक सुविधा लागतील तो आम्ही तुम्हाला देऊ. पैसा लोकसहभागाचा होता, गावाचा होता. गावाने जो पैसा गोळा केला, सलग 4 वर्ष त्याचं ऑडिट केलं एका चार्टर अकाउंटंटकडं, त्यामध्ये पारदर्शकता आहे. वारे गुरुजींवर त्यामध्ये काही आर्थिक आक्षेप नाही, कारण जे शाळेला पैसे येतात प्रशासनानं जे वरून पाठवतं, काय 10, 15, 20 हजार, आता प्रत्येक शाळेला जसे येतात 15-20 हजार तसे आले असतील, त्याचा रेकॉर्ड त्यांनी अद्ययावत ठेवलंय, त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या नाही. परंतु एक अत्यंत उत्तम शिकवणारे गुरुजी निलंबित केले गेले. ही गोष्ट सहज जरी वाटत असली तरी महाराष्ट्रभर काम करत असलेल्या नवीन सृजनशील, प्रतिभावान, प्रज्ञावान शिक्षकांना याचा मोठा धक्का बसला की बाबा असं खूप काम केल्यावर असं काही होतं का? मग आपणही काही शिक्षकांसारखं का करू नये? आपण अगदी वेळेवर शाळेत येणं, वेळेवर जाणं, जमेल तेवढं शिकवणं, गावाशी चांगला संबंध ठेवणं, कुणाशी भांडायचं नाही, अगदी छान, अगदी तुम्हालाही त्रास नको, मलाही नको, कुणालाच नको. तुमची मुलं आहे, त्यांची काय बौद्धिक पातळी असेल तेवढे ते शिकतील, आम्ही जेवढा शिकवण्याचा प्रयत्न करू तेवढं तुम्ही घरी घ्या, आम्ही घेतो, फार त्रास घ्यायचं काम नाही. अशी सुखानं नोकरी आम्ही का करू नये असं जर आता शिक्षकांना वाटलं तर आता जिल्हा परिषदेच्या शाळा राहतील की बंद पडतील? त्याचं खाजगीकरण तर करण्याचा हा काही डावाला ही सुरुवात तर झालेली नाही ना. गुणवंत शिक्षकांच्या बाबतीत जर असं घडत असेल तर त्या दिशेनं आपण चाललोय का? ती कुठली प्रथम नावाची संस्था आहे, असर नावाचा अहवाल ती दरवर्षी घेते आणि मोठ्या ते मीडियामध्ये खूप त्याला प्रसिद्धी मिळते की 7वीच्या मुलांना 7वीच्या काय 56% मुलांना गणिताचे पॅडं येत नाहीत, 8वीच्या अनेक मुलांना वाचता येत नाही, 9वीच्या अनेक मुलांना अमुकच येत नाही, 10वीचा निकाल मात्र 100% लागतो बघा. मग इथं अंगणवाडीचे मुलं वाचतात ते असरला दिसलं नाही का? त्याचा कधी अहवाल प्रसिद्ध झाला नाही का? मग हे कोण नेमकं करतंय? आणि अशा शिक्षकांकडून ज्यांच्यामध्ये शिक्षण पद्धती बदलण्याची ताकद आहे, खरं म्हणजे या शिक्षकांना प्राथमिक शिक्षणाचा पाया कसा असावा, अध्यापन कसं करावं, शिक्षणामध्ये नवीन शोध कसे लावावेत, हे मॅकलेने जी पद्धत आणलेली आहे इंग्रजांची की तुम्ही मान खाली घालून या 4 भिंतीच्या आत बसा, आम्ही तुम्हाला समोर छडी घेऊन शिकवतो, ऐकायचंच, असं वरून ज्ञान कोंबायचा जो प्रकार आहे, यात काही बदल करायचा का नाही? तो बदल करायला शिक्षण तज्ञच पाहिजेत का? असे प्रयोगशील, प्रतिभावान, प्रज्ञावान शिक्षक नको आहेत का? यांना एकत्र घेऊन महाराष्ट्र, आपली शिक्षण पद्धती जर महाराष्ट्रानं बदलली तर आज शिक्षणाच्या बाबतीत आपण फार पुढे जाऊ. ते तर लांब राहिलं. परंतु वारे गुरुजींसारख्या अत्यंत प्रामाणिक गुरुजींना निलंबित केलं गेलं. एवढंच नाही, त्यांच्यावर आक्षेप घेतले गेले. आणि मला वाईट याचं वाटतं की काही माध्यमांमध्ये, काही वृत्तपत्रात मी त्या बातम्या वाचल्या. सकाळ लोकमतनं त्यांची बाजू छान लावून धरली, पण काही वृत्तपत्रात मी बातम्या वाचल्या त्यांच्या विरोधातल्या की यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला, आर्थिक अनियमितता आहे, मिळालेल्या देणगीतून यांनी जमीन विकत घेतली. त्यांचं गाव तिथं जवळच कुठंतरी आहे. त्यांनी त्या जमिनीचे पुरावे दिले की माझे वडील शिक्षक आहे, मी 25 वर्षे शिक्षक आहे, आमच्या घरी आधीच बागायत जमीन आहे, ही 16 वर्षात टप्प्याटप्प्यानं थोडीशी जमीन मी कशी घेतली, गुरुजी काय घेऊ शकतो? त्यांच्यावर आक्षेप असे आले आणि मग ते विद्ध झाले. आता काम करावं की नाही? ते संपूर्ण गाव वारे गुरुजींच्या पाठीशी आहे. ज्यावेळेस मी डिसले गुरुजींवर व्हिडिओ केला, त्यांना न्याय मिळाला तात्पुरता, पण आता ते कुरघोड्या सुरू राहणार आहेत. त्यावेळेस त्या गावातील ग्रामस्थ मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, डिसले गुरुजींवर अन्याय झाला तो दूर झाला,
परंतु वारे गुरुजींना ज्या दिवशी निलंबित केलं गेलं त्या दिवशी आमच्या काही घरातील चुलीसुद्धा पेटल्या नाही, म्हणजे तिथं स्वयंपाकसुद्धा झाला नाही, मुलं रडले, सगळे रस्त्यावर उतरले. असा काय त्यांचा गुन्हा आहे? त्यांनी ज्यावेळेस नोटीस आली, खुलासा देताना पुरावे मागितले की माझ्या विरोधात काय पुरावे आहेत, त्यांना दिले गेले नाही. निलंबनाची नोटीस आणि पुरावे एकदाच दिले, मग त्याचा उपयोग काय? हा त्यांच्यावर अन्याय नाही का? मग यामागे कोण आहे? प्रशासन तर निश्चित नसेल, प्रशासनाला कोणी बोलायला लावतंय का? यामागे जो कोणी घटक असेल, मग तो राजकीय असेल किंवा दुसऱ्या काही क्षेत्रातला असेल, गावकी असेल, गावगुंडे असेल, तर मी विनंती करतो की हे थांबवा. एकतर गावातल्या गरीब वंचित शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या अनाथ मुलांना शिकवायला कोणी नाही, जिल्हा परिषद शाळेशिवाय कोणी नाही. आणि त्यात जर असे प्रयोग होत असले, खाजगी शाळेच्या पुढे जर या शाळा जात असतील, आमची मुलं जर स्वतःचं भवितव्य यातून घडवत असतील, उद्या देशाचे उत्तम नागरिक जर कोणी घडवत असेल आणि अशा गुरुजींवर जर अन्याय होत असेल, तर माझी विनंती आहे प्रशासनाला आहे, राजकारण्यांना आहे की ठीक आहे, तुमचं राजकारण तुमच्या ठिकाणी ठेवा, परंतु हे भावी पिढी उद्ध्वस्त करू नका. जे कोणी काही हे करत असेल त्याला त्याचा पश्चाताप निश्चित होईल. ते कोण आहे काय आहे हे मला माहीत नाही, परंतु कुठली ताकद जर याच्या मागे असेल तर त्यांनी आता वेळीच सावध झालं पाहिजे. आणि इतकं मोठं काम करणाऱ्या वारे गुरुजींची काय अनियमितता आहे? ठीक आहे ना, निलंबितच्या आधी काही शिक्षा असतात ना, ठीक आहे, वेतनवाढी घालवा. त्यात गंमत अशी आहे की वारे गुरुजीं मागचे 20 वर्ष त्यांनी जे कामं मागितले, सलग 20 वर्ष त्यांना अत्युत्कृष्ट त्यांचे कामं आहेत. मग हे कसे दिले गेले? ते जर अनियमितता त्यांच्यामध्ये होती, काही आर्थिक आक्षेप त्यांच्याकडे होते, काही घोटाळे होते, तर मग अत्युत्कृष्ट कामं दरवर्षी कसे लावले? मग यात मुख्याध्यापकाची चूक आहे. मुख्याध्यापक जाऊ द्या, त्यांना नाही, तो केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, अगदी CO साहेब यांच्यापर्यंत हे सगळं प्रकरण जातं. मग 20 वर्ष ते अत्युत्कृष्ट वाटत असताना अचानक निलंबित करणे इतकं ते काय असं वाईट वागले, हे कळायला काही मार्ग नाही. आणि 3 शेरे बुक भरलेत तिथं, अनेक नामवंत तज्ज्ञांचे त्यात शेरे आहेत की या शाळेसारखी गुणवत्ता आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही आणि भौतिक सुविधा प्रचंड आहे. अहो ठीक आहे, लोकसहभाग असेल, त्याचा शाळेशी काय संबंध असेल, काहीतरी एक GR त्यांनी दिला की या इमारतीचं काय मूल्यांकन वगैरे केलेलं नाही. ते गुरुजींचं काम नाही, ते इंजिनियरचं काम आहे. शाळेची किंमत काढणं, मूल्यांकन करणं. CO साहेबांनी परवानगी दिल्याचंही मला समजलंय ते सगळं इमारती बांधायला, आणि चांगलंच घडलंय ना. अहो ज्यांनी कोणी परवानगी दिली ते चांगलंच. आणि ज्या गुरुजींना निलंबित केलं त्यांचा स्कॉलरशिपचा निकाल किती लागला हो? 5वीला 50 मुलं बसले होते, 100% निकाल लागला. 50ची 50 मुलं पास झाले, 100% निकाल लागला. त्यातले 42 मुलं गुणवत्ता यादीत आले. आता मुलं 6 मुलं राज्याच्या यादीत आले, 8वीचे 4 मुलं राज्याच्या यादीत आले. आणि मला वाटतं सगळा निकालच 15 का 16% आहे स्कॉलरशिपचा सगळा मिळून महाराष्ट्राचा. ते त्या शाळेचे 100चे 100% मुलं पास आहेत एका निलंबित केलेल्या शिक्षकाची. मग त्यांना निलंबित करून तुम्ही काय साधणार आहात? ठीक आहे, काही कायदेशीर सेवा शर्तीचा नियमभंग झाला असेल तर शिक्षा करण्याचे अनेक प्रकार आहेत ना, परंतु त्यांना मुलांपासून तुम्ही जर हिरावून नेत असाल तर काम करणाऱ्या इतर शिक्षकांवर जो परिणाम महाराष्ट्रामध्ये झाला आहे तो अत्यंत भयानक आहे. यातून एकच होईल, जिल्हा परिषदेच्या शाळा संपतील आणि गरिबांच्या मुलांना कोणीही वाली राहणार नाही. जे प्रशासकीय पदावर गेलेत, राजकीय उच्च पदावर गेलेत, ते फार श्रीमंत घरचे क्वचित असतील, ते गरिबीतूनच वर गेलेले आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलेले आहेत. त्या सर्वांना विनंती आहे की गुणवंत शिक्षकांचं खच्चीकरण थांबवा आणि वारे गुरुजींना लवकरात लवकर न्याय द्या. हा न्याय फक्त त्यांना नाही, हा फक्त त्या वाडीतील मुलांना नाही, तर महाराष्ट्रातील भावी पिढीला निश्चितपणे मिळेल. कारण वारे गुरुजींच्या रूपानं प्रेरणा घेऊन अनेक शिक्षक महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, ते पुन्हा नव्या जोमानं काम करू लागतात.